काल ना माझ्याकडे एक कपल आलं होतं. दोघंही आय टीमध्ये होते आणि त्यांना माउथ अल्सर्स होते. फक्त असं नाही की आपण आतून थोडंफार तोंड आलं आहे किंवा रेडनेस आहे असं नाही, तर खूप मोठे मोठे अगदी असे सर्कल असलेले अशा पद्धतीच्या त्या वोंड्स होत्या. आणि पेशंट सांगत होता की नाही फक्त 3च दिवस झालेत म्हणे आले. बट ॲक्च्युली हे तसं नव्हतं. पेशंट खूप गोष्टींना लपवण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा प्रॉपर हिस्ट्री घेतल्यावरती सांगते की त्यांना पोट साफ होत नाही आहे आणि साधारण 4 वर्षापासून त्यांना पाईल्सचा, रेग्युलर कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे त्यांना. आणि मी त्यांना किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला जे हे अल्सर वाटतंय ना की नाही मला 2च दिवस झालेत येऊन किंवा 3च दिवस झालेत येऊन, त्यामुळे मला 3-4 दिवसांचीच औषधं द्या आणि त्याच्यापेक्षा जास्ती मला औषधंच नको आहेत म्हणे. म्हणजे लिटरली ते ना त्यांनी रिफ्यूज केलं औषधं घेण्यासाठी की नाही मला तर 3च झालेत ना, 3च दिवस झालेत म्हणे हे घेऊन, आणि 3 दिवसांनी असं काय ना एवढं डीप झालं आहे की मला महिना 2 महिना औषधे घ्यावी लागणार आहे. पण तुम्ही जे ह्या छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करतात ना, जी तुम्हाला बॉडी सिग्नल देते, तर ह्याची ना तुम्हाला जी काही कॉस्ट नंतर पे करावी लागते. ओके. कारण कुठलेही जेव्हा तुम्हाला एखादा डॉक्टर सजेस्ट करतो किंवा एखादी ॲक्शन तुम्हाला घ्यायची असते तुम्हाला बॉडीने दिलेल्या सिग्नलवरती, ते जर तुम्ही इग्नोर केलात ना तर त्याची कॉस्ट तुम्हाला खूप जास्त नंतर पे करावी लागते. आणि आय डोंट नो की अगदी एज्युकेटेड पेशंट्स पण अशा पद्धतीने बिहेव करतात की दोघं आय टीमधले असून पण लिटरली म्हणजे ते कन्सल्टेशन फीज पण द्यायला नाही म्हणतात की नाही डॉक्टर तुम्ही तर 2 मिनटं बोललात माझ्याशी, मग एवढे मी 700 किंवा 1000 कन्सल्टेशन का देऊ. आम्ही हे म्हणत नाही कधीच की तुम्ही पण म्हणजे तुम्ही 4च वर्ष शिकून आय टी मध्ये तुम्हाला करोडोचे पॅकेज मिळतात आरामामध्ये, आणि तेच डॉक्टरांना तिथे 4 वर्षाच्या ऐवजी आम्ही तुमच्या 3 पट तिथे हे इन्व्हेस्ट केलेले असतात. आमच्या लाईफचे जवळजवळ 10 ते 12 वर्ष इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा आम्ही MD होत असतो किंवा अगदी MD मेडिसिन, सर्जरी किंवा ॲनेस्थेशिया हे मिळण्यासाठी ना टॉपचे तुम्हाला फर्स्ट 10 रँकमध्ये यावं लागतं, तेव्हा तुम्हाला ते सब्जेक्ट मिळतात. पण असेही लोक आहेत जे वेल एज्युकेटेड आहेत, पण ते समोरच्याचा एज्युकेशनचा किंवा त्याच्या डिग्रीची किंवा त्यांनी जे टाईम स्पेंड केलं आहे ते नॉलेज मिळवण्यासाठी याची व्हॅल्यू करत नाही. आणि तुम्हाला त्याची व्हॅल्यू नसेल तर तुम्ही ॲक्च्युली हे स्वतःसाठीच ते हार्मफुल आहे. जेव्हा तुम्हाला डॉक्टर एखादा सांगतो ना की तुम्हाला हे करणं गरजेचं आहे किंवा ह्या गोष्टी तुम्हाला डाएट फॉलो करायचं आहे किंवा तुमच्या डिसीजचं रूट कॉल, आता हे माउथ अल्सर जे आहे ते जे रेग्युलर येत आहेत तुम्हाला, ते काय फक्त तुम्हाला काहीतरी विटॅमिन्स डिफिशियन्सी आहेत म्हणून नाही येते. त्याचं रूट कॉज आहे तुमचं गट हेल्थ. रेग्युलर कॉन्स्टिपेशन किंवा रेग्युलर कोलायटिसचा त्रास होणं किंवा रेग्युलर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं गॅस्ट्रिक ट्रबल होणं, हे माउथ अल्सर किंवा तुमच्या जिभेवरती पण काही वण वगैरे उठणं किंवा डिस्कलरेशन होणं, कोटिंग येणं, हे सगळे तुमचे गट हेल्थ हे रूट कॉज असतं. तर इग्नोर करू नका अशा कोणत्याही गोष्टींवरती आणि जरा डॉक्टरांवरती विश्वास ठेवायला शिका. ते तुमच्या भल्यासाठी सांगतात, तुम्हाला लुटण्यासाठी नाही आहे. आणि आम्ही जे काही घेतो ना ते फक्त आमच्या मेहनतीचे पैसे असतात. आम्ही जे 10 इयर्स हे नॉलेज मिळवण्यासाठी स्पेंड केलेले असतात, त्याचा रिस्पेक्ट करा. प्रत्येकाची डिग्री इम्पॉर्टंट असते, तुमची पण आणि आमची पण. थँक्यू.